प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचे औषध निर्माण शास्त्र महिला महाविद्यालय आणि अभया वुमन ओरल हेल्थ मॅटर्स नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे मोफत दंत चिकित्सक शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचा लाभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव पिंगळा येथील विद्यार्थ्यांना देण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना दंत स्वच्छता, दातांची निगा, योग्य ब्रशिंग पद्धती तसेच तोंडाच्या आरोग्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यासोबतच प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी फॉर वुमन चिंचोली नाशिक यांच्या विद्यार्थ्यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली। गावातील बंधारे, पाणी साठवणूक करणारी विहीर आणि पाण्याची टाकी यांची पूर्णपणे साफसफाई करून त्यांना रंगरंगोटी करण्यात आली। या कार्यक्रमास कॉलेज ऑफ फार्मसी फॉर वुमन चिंचोली यांच्या मुख्याध्यापिका सौ डॉक्टर चारुशिला जयंत भंगाळे, राष्ट्रीय सेवा योजना NSS अधिकारी सौ सायली जगदीश चोथवे आणि शिक्षक तसेच वडगाव पिंगळा गावचे सरपंच दत्तात्रय मुठाळ, ग्रामविकास अधिकारी सोनवणे सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता पिंगळे मॅडम यांचे सहकार्य लाभले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावात आरोग्य, स्वच्छता, सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृती झाली। स्थानिक ग्रामस्थांनी आणि शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करून आयोजक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे। आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय महिलांसाठी व अभया वुमन ओरल हेल्थ मॅटर्स नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा या गावात मोफत दंत चिकित्सक शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचा लाभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव पिंगळे येथील विद्यार्थ्यांना देण्यात आला। या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना दंत स्वच्छता कशी करावी, दातांची निगा कशी राखावी, योग्य पद्धतीने ब्रश कसा करावा अशा पद्धतींचं महत्त्वाचे शिबिर देण्यात आले। यासोबतच प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय महिला चिंचोली नाशिक यांच्या विद्यार्थ्यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छताची मोहीम राबवण्यात आली। तसेच गावातील बंधारा, पाणी साठवणूक करणारी जुन्या काळातील विहीर व पाण्याची टाकी यांची पूर्णपणे साफसफाई करून त्यांना रंगरंगोटी करण्यात आली। या कार्यक्रमास औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय महिला यांच्या मुख्याध्यापिका सौ डॉक्टर चारुशिला जयंत भंगाळे आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी सौ सायली जगदीश चोथवे आणि शिक्षक तसेच वडगाव पिंगळा गावाचे सरपंच श्री दत्तात्रय मुठाळ सर, ग्रामविकास अधिकारी श्री सोनवणे सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता पिंगळे मॅडम यांचे सहकार्य लाभले। हा सर्व उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावात आरोग्य, स्वच्छता व सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृती झाली। स्थानिक ग्रामस्थांनी व शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करून आयोजक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। पत्रकार जगताप बाळासाहेब, तालुका सिन्नर, उत्तर महाराष्ट्र न्यूज। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण कोपरगाव